जवळपास 37,000च्या जवळ विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी पात्र करण्यात आलेले आहेत, परंतु असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांचे नाव हे रिजेक्ट केलेले आहे आणि त्यांना लेखी परीक्षेसाठी पात्र केलेले नाहीत. नेमकं कारण काय आहे त्याची अपडेट देखील दिलेली आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि ह्या विद्यार्थ्यांनी नेमकं आता पुढे काय करायचं ते देखील आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदर तुम्ही जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल देखील आहे, त्या ठिकाणी टेलिग्राम चॅनल देखील सबस्क्राईब करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आतापर्यंत आपण पाहिले मित्रांनो, गेल्या वर्षी म्हणजे जे काही अपडेट्स आलेले भरती झालेली आहे हायकोर्ट क्लर्क संदर्भामध्ये, तर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या नावासमोर शेरा दिलेला असतो की हा विद्यार्थ्याचा फॉर्म रिजेक्ट का झालेला आहे. परंतु यावेळेस टोटली चेंज झालेला आहे, कारण डायरेक्टली त्यांनी काय केलेले आहेत, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पात्र केलेले आहेत. फक्त फीस भरायचं आणि पात्र म्हणजेच एक्झाम द्यायची. या अगोदर तसं नव्हतं, शॉर्टलिस्ट लागत होत्या, डॉक्युमेंट्स पाठवायचं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा शॉर्टलिस्ट लागत होते. परंतु आता पूर्ण पॅटर्न चेंज झालेला आहे. स्पर्धा ही भरमसाठ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तर पहा, या ठिकाणी महत्वाचं म्हणजे जे काही लिस्ट आहे आपल्याजवळ, ही लिस्ट टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. काय म्हटलेलं आहे, whose respective candidates have been rejected for the post of clerk on the ground that SB collect reference numbers mentioned in the online application do the not match with the reference number provided by the State Bank of India. जो तुम्ही पेमेंट्स केलेला आहे तो जो रेफरन्स नंबर आहे तो त्या ठिकाणी मॅच झालेला नाही. एका क्षुल्लक कारणामुळे तुमचा हा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे. सुरुवातीपासूनच मी तुम्हाला आपल्या चॅनलवर गायडन्स करत होतो की व्यवस्थित फॉर्म भरा, आणि यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ते एक झालेली आहे, नाहीतर 37,000च्या जवळपास एका शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट झालेले आहेत एक्झामसाठी. तर अर्ध्याहून जास्त विद्यार्थी गळले असते जर डॉक्युमेंट्स पाठवा असं त्यांनी म्हटलं असतं तर, परंतु ती प्रोसेस त्यांनी गाळलेली आहे आणि डायरेक्ट आता 400 रुपये फीस भरायची आहे आणि एक्झाम द्यायची आहे. तर अशा पद्धतीनं या सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले, एकदम सिंपल आणि साधं कारण होतं त्यामुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेलं आहे. रिजेक्ट जरी झालं तरी तुमचं नाव आता त्या लिस्टमध्ये येऊ शकते. कसं, तर त्यांनी नोट दिलेली आहे. पहा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, इट इज इन्फॉर्म दॅट द अग्रीड कॅन्डिडेट्स कॅन मेक इफ एनी थ्रू ईमेल ओनली ऑन द ईमेल ऍड्रेस. फक्त तुम्हाला रिप्रेझेंटेशन करायचं आहे ईमेल द्वारे. हा ईमेल त्यांनी दिलेला आहे. विदिन 5 days, आजपासून 5 दिवसामध्ये पब्लिश ऑफ aforesaid list rejected candidates representation made by the candidates after aforesaid time period on the whatsoever grounds will not be entertained. म्हणजे जे 5 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी रिप्रेझेंटेशन करायचं. तुमचं जे काय असेल ते त्यांना ईमेल पाठवा, त्यांना कळवा. तुम्हाला 5 दिवसाची मुदत त्यांनी दिलेली आहे, तर तुमचे नाव त्यामध्ये ऍड होतील आणि आता तुमचे नाव त्यामध्ये ऍड होणार नाही. अशा पद्धतीने अतिशय महत्वाची अपडेट्स आहेत. अशाच प्रकारचे अपडेट्स घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या संदर्भामध्ये क्लर्कची तयारी करण्यासाठी संपूर्ण मटेरियल्स आपण तयार केलेले आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता.